नमस्कार मित्रांनो, आज मी कुठे आली आहे तुम्हाला माहिती आहे का? तर तुम्ही बघू शकता पहिले माझ्या आजूबाजूचा परिसर जो इतका हिरवळ आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता की मी आली आहे कुठे, वैष्णवी न्यूट्री फूडला, जे सगळ्यात जास्त फेमस आहे मालवणमध्ये. तर कशासाठी तर आता आपण ते बघूयात. तर चला. वैष्णवी न्यूट्री फूड, तुम्हाला माहिती आहे फूडमध्ये तर हायजीन मेंटेन तर करावंच लागतं. तर हायजीन मेंटेन करण्यासाठी तुमची सुरुवातच आधी पाय धुवून केली जाते. तर तुम्ही बघू शकता इथे आपण पाय धुवून आतमध्ये जाऊया. इथे आपण धुतले पाय. आता करूया आपण एंट्री आतमध्ये. पण आतमध्ये एंट्री तुम्हाला अशीच मिळणार नाही, हेअरनेट यूज करावं लागतं आत जाण्यासाठी. तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल की आतमध्ये काय बनतं ते. तर हेअरनेट आपण वापरूया. त्याला आता मी तयार झालेली आहे आत जाण्यासाठी. आता तुम्ही पण चला. तर आतमध्ये आता आपण आलो, हेअरनेट घातलं, पाय धुतले. आता मी तुम्हाला सांगणार आहे की इथे काय काय बनतं ते. तर तुम्ही बघू शकता इथे बोर्डावर लिहिलेलं आहे चपाती, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, पुरी, पराठे, पनीर, ग्रीन पीस, हिरवे वाटाणे, वाटप, भाजकं वाटप, आलं लसूण पेस्ट, या सगळ्या गोष्टी इथे बनवल्या जातात. त्या पण एकदम प्युअर आणि रेग्युलर बेसवर तुम्ही या गोष्टी वापरू शकता. मालवण आणि सिंधुदुर्गमध्ये, तसेच बार्शी आणि तुळजापूर साईडला पण इकडून चपात्या वगैरे दिल्या जातात. तर त्या चपात्यांची प्रोसेस कशी होते ती आता आपण बघूया. तर चला. तर इथे बघू शकता तुम्ही पीठ मळायला ही मोठी मशीन आहे. ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकलं जातं आणि प्रॉपर मळून झाल्यानंतर पुढे त्याची प्रोसेस होते. पीठ मळून झाल्यानंतर पीठ या मशीनीत टाकलं जातं आणि त्याच्यानंतर पिठाचे गोळे असे तयार होऊन निघतात. तुम्ही बघू शकता इथे हे अशा प्रकारे पिठाचे गोळे तयार होतात. हे दिसायला इतके छान वाटतात, तेवढेच होते नाही का, चपाती पण इतकी चविष्ट होते, म्हणजे एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत. पुढची प्रोसेस बघूया. तर मित्रांनो, मगाशी तुम्ही बघितलं मळलेल्या पिठाचे गोळे होताना, तर आता मळलेल्या पिठाचे गोळे या मशीनीत टाकले जातात आणि तिथून आपल्याला पूर्ण फ्लॅट अशी मोठी चपाती बघायला मिळते. बघू शकता तुम्ही. तयार झालेल्या चपात्या ह्या थंड होण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवर टाकल्या जातात. तुम्ही बघू शकता. कन्व्हेयर बेल्टवरची चपात्या थंड झाल्यावर पुढे पॅकिंगची प्रोसेस होते. थंड झालेल्या चपात्यांची पॅकिंग अशा प्रकारे केली जाते. तर हे अशा प्रकारे आपल्या चपातीचं एक पॅकेट बनवून तयार झालेलं आहे. एका पॅकेटामध्ये 20 चपात्या असतात आणि या चपात्याची शेल्फ लाईफ तुम्हाला तरी 3 दिवसाची तरी शेल्फ लाईफ या चपात्यांची असते. पूर्ण मालवण आणि सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला कुठल्या पण तुम्ही हॉटेलला खायला दिलं तर तुम्हाला या चपात्या मिळतात. चपात्या आणि भाकऱ्या ही अशी गोष्ट आहे जी हाताने बनवली जाते, बरोबर ना. तर ह्या इथे क्लीन नीट हायजीन पद्धतीने या चपात्या बनवतात. जर कोणाला हव्या असतील आम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांना नक्की ऑर्डर द्या. आणि ह्यांची प्रोसेस तर मला खूप आवडली आहे. तर तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला नक्की सांगा. तर नक्की ऑर्डर द्या वैष्णवी फूड्सला.